नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर का जॉब सर्च करायला निघाला असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा. जर का तुम्ही हा व्हिडिओ नाही बघितला, तर तुम्हाला खूप टाईम स्पेंड करावा लागेल जॉब सर्चसाठी आणि तुम्हाला परत या व्हिडिओवर यावंच लागणार आहे. तर आत्ताच बघा आणि जॉब सर्च करण्यासाठी कोणता माइंडसेट लागतो, तुमची थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे वगैरे, ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल आणि याचा खूप खूप फायदा तुम्हाला होईल जॉब सर्च करण्यासाठी. चला, तर आपण सुरुवात करूया. की नेमका माइंडसेट आणि थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे एका व्यक्तीची जी सध्या जॉब सर्चिंगला निघालेली आहे. तर सर्वात पहिले जो आपला स्टेरिओटाइप माइंडसेट असतो स्टुडंट्सचा, जो डिग्री करतांनी किंवा कोणता कोर्स करतांनी, तो पूर्णपणे चेंज झाला पाहिजे. अगोदर आपला माइंडसेट असा असतो कॉलेजमध्ये, की अभ्यास करायचा आणि पेपर काढायचा किंवा चांगले मार्क्स घ्यायचे. तर आपण अभ्यास हा मार्क्स घ्यायच्या दृष्टिकोनाने केलेला असतो, ना की स्किल गेन करायच्या दृष्टिकोनाने. तर बघा हे क्लिअर कट असतं. तुम्ही पण डिग्री करत आहे, मी पण इंजिनिअरिंग केली आहे. सर्वांना माहिती आहे आपण, की मेन ऑब्जेक्टिव्ह डिग्री करतांनी किंवा कोणतं पण शिक्षण घेतांनी मार्क्स घेणे हेच ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि बघा हा झाला स्टिरियोटाइप माइंडसेट. तेव्हा आपला एवढा फोकस स्किल्स डेव्हलप करायवर नसतो. तर सर्वात अगोदर हा स्टिरियोटाइप माइंडसेट बंद झाला पाहिजे किंवा तुम्ही कंप्लीटली स्टॉप केला पाहिजे. हे बघा मी एवढ्या नोट्स बनवलेल्या आहे आणि ह्या ज्या नोट्स आहे ना, मी सर्व जो WhatsApp कम्युनिटी आपण स्टार्ट केलेली आहे त्यावर शेअर करणार आहे. तर हा मी शेवटी तुम्हाला त्याच्यावर शेअर करेलच. जर का तुम्ही त्या कम्युनिटीवर जॉइन झालेले नसाल, तर या YouTube व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करा, की आम्हाला कम्युनिटी जॉइन करायची आहे. तर मी तुम्हाला कम्युनिटीची लिंक सेंड करेल आणि तुम्ही कम्युनिटी जॉइन करू शकता. हं. तर सर्वात पहिलं, की तुम्हाला स्टिरियोटाइप माइंडसेट स्टुडंटचा डिस्ट्रॉय करायचा आहे. आता तुमचं एम जॉब घेणं तुमचं एम मार्क्स ऑब्टेन करणं नाहीये, की एखादी लेक्चर अटेंड केलं, ते पाठांतर केलं, की तुम्ही पेपरामध्ये लिहिसाल आणि तुम्हाला मार्क्स भेटून जाईल म्हणून. नाही, नाही. ते गेलं. जो सेफ माइंडसेट असतो ना सुरुवातीला आपला स्टुडंट असताना बघा आपण काम करायचा एवढा विचार नाही करत. हां. आणि आपला माइंडसेट तेवढा खूप सेफ असतो डायरेक्टली. आपला ब्रेन आपल्याला सिग्नल देतो, की आपण सध्या सेफ खेळत आहोत. एकदम सेफ. कम्फर्ट झोनमध्ये असतो. कारण की तेव्हा फक्त अभ्यास करायचा आहे, पेपर काढायचा आहे किंवा मार्क्स घ्यायचे. पण जशी तुमची डिग्री झाल्यानंतर 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर तुम्हाला कळून जाईल, की आता आपण आपल्या सेफ माइंडसेटच्या बाहेर आलोय. तर आपली जी स्टुडंटची जी फेज असते ना, ती फेज आता संपली आहे. आता आपल्याला जॉब शोधायची आहे आणि जॉब करायची आहे. स्वतःला स्वतःचं वजं फील होण्यास सुरुवात होऊन जाते, जर का जॉब भेटत नसली तर. आणि तुम्ही काय करसाल सेम जर का जॉब नाही भेटली तर मास्टर्स करायला जासाल किंवा एक कोर्स लावसाल. कोर्समध्ये गेले किंवा मास्टर्स करायला गेले, तर परत तो सेफ माइंडसेट वापस येऊन जातो. की नाही आपल्याला कोर्स करायचा आहे. आपल्याला मास्टर जर गेलं तर आपल्याला मार्क्स पाडायचे. आपण सध्या सेफ आहे. कारण की आपल्याला ह्या 2 वर्ष किंवा 1 वर्ष 6 महिने आपल्याला काम करायची गरज नाहीये. हां, कारण की आपल्याला तो आपला सेफ माइंडसेट एकदम कम्फर्ट झोन आलेला असतो आपल्याला. आपला ब्रेन सिग्नल देतो सध्या आपण सेफ झोनमध्ये आहे. जशी तुमची स्टुडंटची फेज संपून जाते, तुम्ही जॉब सर्च करायला निघतात. तुमची जी सेफ राहण्याची फेज आहे ना, ती कंप्लीट झालेली आहे आता. आता तुम्ही स्टुडंट्स नाहीये. आता तुम्ही जॉब सर्च करण्यासाठी निघाले. तर त्याच्यासाठी जो अगोदरचा माइंडसेट होता, तो पूर्णपणे बदलावा लागेल किंवा डिस्ट्रॉय करावा लागेल. आता पूर्ण फोकस हा स्किल्सवर असेल डायरेक्टली आणि त्या स्किल्स तुम्ही कशा विकणार समोरच्याला त्याच्यावर असेल. तर आपण दुसऱ्या पॉइंटवर येऊ. दुसरा पॉइंट जो आहे ना आपला, तो हा आहे, की यू हॅव टू बी अ सेल्समॅन. बघा, यू हॅव टू बी अ सेल्समॅन. त्याच्या अगोदर थांबा. ह्या पॉइंटच्या अगोदर यासाठी मी अजून एक पॉइंट मेन्शन केला. यू हॅव टू बी कॉन्फिडंट ऑन युअरसेल्फ. येस, तुम्ही जेव्हा स्टुडंट फेजमध्ये असाल, तेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी पण असला तरी चालून जातं, की कारण की तुम्हाला पाठांतर करायचंय आणि पेपरामध्ये लिहायचंय. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स एवढा पण मॅटर करत नाही. पण बघा आता स्टुडंट फेज संपल्यानंतर जॉब शोधण्यासाठी कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. कॉन्फिडन्स तुम्ही जी पण फील्ड चूज करणार आहे, एनालिटिक्स चूज करा, डेटा सायन्स चूज करा किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चूज करा. तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स असलाच पाहिजे, की तुम्ही करू शकता. जर का तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स नसेल, समजून चाला की तुम्हाला नोकरी भेटणारच नाही. तुम्ही किती पण मेहनत करा, कितीही कोर्सेस करा, रात्रंदिवस मेहनत करा. तुमच्यामध्ये जर का कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्हाला नोकरी भेटणारच नाही. भेटली तर एक लक बाय चान्स भेटून जाईल. तरी तुम्ही कायम अँक्साइटीमध्ये असाल, कायम तुम्ही डरके काम करणार डायरेक्टली. तर तुम्हाला सांगतो,
याच्यानंतर तुम्ही कॉन्फिडंट असलेच पाहिजे स्वतःवर. इथं अगर तुम्हाला जर का कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्हाला दुसरा पर्यायच नाहीये डायरेक्टली. तुम्ही नोकरी शोधणं थांबवू शकतात आणि दुसरं पण काही पण चूज करू शकतात. काही पण काय. तुम्हाला जर का बिझनेस बी करायचा आहे ना, तरी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. आता तुमची जी सेफ साईज होती, सेफ साईड जी होती आता लोक स्टुडंट्स फेजची, ती अंडर कॉन्फिडन्स चालून जाईल. पण याच्यानंतर आयुष्यामध्ये विथआऊट कॉन्फिडन्स काहीच होणार नाही. तुम्हाला कॉन्फिडन्स स्वतःवर असणं भागच आहे आणि तुम्हाला राहावंच लागेल. जर का तुम्ही नाही राहिले, तर समजून चालायचं तुमच्या फॅमिलीचं काहीच भविष्य नाही पुढे जाऊन. तुम्ही तुमच्या फॅमिलीला चांगले पैसे पण प्रोव्हाईड करू शकत नाही. काहीच नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दुसरा पर्याय आहेच नाही. तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडंट राहणं भागच आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल, की तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स बिल्ड करा आणि बाकीचे लोकं पण काही एक्सेप्शनली वेगळं करत नाही. ते त्यांचा स्वतःवर कॉन्फिडन्स असतो. बस काहीच नाही. ते पण कॉन्फिडंट, तुम्ही पण कॉन्फिडंट. बस कॉन्फिडंट आणा फक्त स्वतःवर. बाकी काहीच नाही. हां. तर सेकंड यू हॅव टू बिकम अ सेल्समॅन. हां, हे बघा आता तुम्हाला सेल्समॅन व्हावं लागेल. कारण की का अगोदर अगोदर तुम्हाला काही विकण्याची गरज नव्हती. जेव्हा तुम्ही स्टुडंट्स होते, तेव्हा फक्त तुमचं पाठांतर किंवा तुम्ही गोष्टी ज्या समजून घेतल्या, त्या पेपरामध्ये लिहायच्या होत्या आणि मार्क्स तुम्हाला भेटत होते. पण आता ती फेज संपली. आता तुम्हाला सेल्समॅन बनायचंय. आयुष्याच्या प्रत्येक फेजवर तुम्हाला सेल्समॅन बनायचंय सध्या डायरेक्टली. सध्या नाही, आयुष्यभर बनायचंय डायरेक्टली. तर बघा मी तुम्हाला सांगतो याचं उदाहरण देऊन. तुम्ही जे प्रोजेक्ट्स केले, तुम्ही जे स्किल्स घेतले, ते तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विकायचे आहेत समोरच्या व्यक्तीला. त्याला सेल्समॅनच म्हणतात, की तुमच्या स्वतःच्या स्किल तुम्हाला विकायच्या आहे. तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी नोकरी भेटल्यानंतर पण तुम्ही जे काम केलं, जो प्रोजेक्ट्स केला, तो प्रोजेक्ट्स पण तुम्हाला तुमच्या लीडरशिपला सेल्स करायचा आहे. तुम्ही किती मेहनत केली, हे पण तुम्हाला सेल करायची आहे, की तुम्ही किती मेहनत केली. हे आपोआप दुसऱ्याला कळणार नाही. तुम्हाला मांडावं लागेल म्हणजे काय हे विकावं लागेल डायरेक्टली. विकणं म्हणजे असं नाही पैसे देऊन विकावं लागेल. पण याला सेल्समॅनशिपच म्हणतात, की तुम्ही किती चांगल्या प्रकारे विकू शकतो. जसे दुकानदार आहेत ना, दुकानदार त्यांचे प्रॉडक्ट विकतात. तुम्ही एखाद्या वेळेस इलेक्ट्रॉनिक वस्तू जर का घ्यायला गेले एखाद्या दुकानावर, तुम्हाला कळून जाईल, तो सांगतो बिनधास्त माझ्या गॅरंटीवर घेऊन जा, हे कधी खराब होणार नाही. तुम्ही कधी पण आणू शकता, मी इथे बसलेलो आहे वगैरे, वगैरे. ते तसं एकदम लुभाऊपणे सांगतात वगैरे, एवढं कॉन्फिडन्स देतात पुढच्या माणसाला, की तुम्ही घेऊनच जा म्हणून डायरेक्टली. तसं, तसं सेल्समॅनशिप तुम्हाला आणावं लागेल इंटरव्ह्यूमध्ये बोलताना, की मला सगळं येतं, मला या पर्टिक्युलर जॉबसाठी लागणाऱ्या स्किल आहे, ते सर्व येतं. मी यासाठी पूर्ण प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहे वगैरे. तुम्हाला जर का क्रॉस क्वेश्चन आला, तो पण तुम्हाला डील करता आला पाहिजे. जसं दुकानदार कस्टमरने कोणता पण प्रश्न विचारला, तो चूप नाही बसत. तो कोणताच दुकानदार चूप बसत नाही. तो फक्त पूर्ण फोकस, की मी गिरायकाला कसं लुभावू आणि कसं हे प्रॉडक्ट सेल करू तसं असतं. तसंच तुम्हाला करावं लागणार आहे आता. तुमचा रिझ्यूम पण एक सेल्समॅनचा क्राफ्ट असेल, की तिच्यावर तुमच्या स्किल अशा मेन्शन झाल्या पाहिजे किंवा तुमचे प्रोजेक्ट असे मेन्शन झाले पाहिजे, की ते चटकन विकल्या जातील डायरेक्टली. तर बघा आता तुम्हाला सेल्समॅन व्हावं लागेल आणि जे अनुभवी लोकं आहेत ज्यांना अजून पण कळालं नाही, की तुम्हाला आयुष्यामध्ये आता सेल्समॅन व्हावं लागेल, धरून चाला, की त्यांची ग्रोथ एवढी चांगली होणार नाही. तर यू हॅव टू बी सेल्समॅन नाऊ. तुमची स्टुडंट फेज गेली आणि आता तुमची सेल्समॅनची फेज चालू झाली. बघा, तर हा होता तिसरा पॉइंट. पहिला पॉइंट होता स्टिरियोटाइप दूर करणं स्टुडंट्सचा ते माइंडसेटचा. दुसरा पॉइंट होता, की तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स आणणं. तिसरा पॉइंट सेल्समॅन. बघा, सेल्समॅन पण स्वतःवर कॉन्फिडन्स असतात. जो दुकानदार खूप कॉन्फिडन्स साउंड करतो ना, डायरेक्टली दुकानदार डायरेक्ट म्हणतात, की आमच्या भरवशावर घेऊन जा, आम्ही आहे इथे बसलेले. त्यांचे प्रॉडक्ट पटकन सेल होतात. तुम्ही असा एखादी लुचूपुचू जर का दुकानदार बघितला ना, त्याचं दुकान चालत नाही एवढं हे ते, हे ते. तर त्याच्याकडे तो म्हणतो, की तुम्हाला सेल्समॅन बनायचंय आणि तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स आणायचा आहेच म्हणजे आहेच. तर 3 गोष्टी आतापर्यंत. चौथा पॉइंट आहे एव्हरी स्टेप मॅटर्स. हां, हे बघा आता तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेप मॅटर करेल. पहिली फेज की तुम्ही कोणती फील्ड चूज करता. चूज केल्यानंतर तुम्ही ते स्किल कसे गेन करतात. गेन करताना सपोज तुम्ही एखादी व्हिडिओ लेक्चर बघत असेल वगैरे, ते लेक्चर बघताना तुम्ही ध्यान देऊन ऐका. स्किल गेन करावर फोकस द्या. स्किल गेन केल्यानंतर तुमचा माइंडसेट किंवा तुमची थॉट प्रोसेस कशी डेव्हलप आहे ते पण मॅटर करतं. कारण की त्याच्या बेसिसवर तुम्ही प्रोजेक्ट्स बनवणार आहात. तुमचे प्रोजेक्ट्स जेवढे चांगले, जेवढे जगाव्यतिरिक्त, जेवढे कॉम्प्लेक्स, तेवढेच तुमच्या रिझ्यूमची व्हॅल्यू वाढेल.
हां, तर आता इथं फेज आली प्रोजेक्ट्स क्रिएट करण्याची. तर प्रोजेक्ट्स क्रिएट करण्याची फेज पण खूप मॅटर करते. त्याच्यानंतर ते प्रोजेक्ट्स क्रिएट करून रिझ्यूम लिहायची. ते प्रोजेक्ट्स तुम्ही रिझ्यूममध्ये अशा प्रकारे मेन्शन केले पाहिजे, की ते पूर्ण पोटेन्शियल त्या प्रोजेक्टचं जस्टिफाय झालं पाहिजे तुमच्या 3 ते 4 लाईनीवरून तुम्ही ज्या रिझ्यूममध्ये लिहिणार आहेत. तर आता इथं रिझ्यूम रायटिंगची फेज आली. याच्या अगोदर तुम्ही किती मेहनत केली असेल, तुमच्याकडे किती स्किल असतील, तुम्ही प्रोजेक्ट्सवर रात्रंदिवस मेहनत केली, तुमचे प्रोजेक्ट्स खूप भारी बनवले. पण तुम्ही जर का रिझ्यूम बनवताना चुका केल्या वगैरे किंवा तुम्ही तशा प्रकारे रिझ्यूम लिहिला नाही, तर तुमच्या याच्या अगोदरच्या मेहनतीचा काहीच फायदा नाही, काहीच नाही. तर रिझ्यूम रायटिंगची फेज पण तेवढीच महत्त्वाची, जेवढी प्रोजेक्ट बनवायची फेज आहे, जेवढी स्किल गेन करायची फेज आहे. आता रिझ्यूम पूर्ण लिहून झाला. तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, तर ही फेज इंटरव्ह्यूची, तर हिच्यामध्ये तुम्हाला सेल्समॅन व्हावं लागेल, हिच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स साउंड करावं लागेल, हिच्यामध्ये तुम्हाला जे पण क्रॉस क्वेश्चन येतील ते डील करावे लागतील, तुमच्या स्किल प्रेझेंट करावं लागेल, तुम्हाला स्वतः विकावं लागेल त्या ठिकाणी. तुम्ही ॲज अ प्रॉडक्ट तुमच्याकडे काय-काय स्किल आहे, तुम्ही काय-काय प्रोजेक्ट्स केलेले, तुमच्यामध्ये काय-काय कॅपॅबिलिटीज आहे, हे स्वतः तुम्हाला प्रॉडक्ट समजून विकावं लागेल इंटरव्ह्यूमध्ये. तर ही फेज आली आता सर्वात महत्त्वाची. त्याच्यात जर का तुमचे इंटरव्ह्यू क्लिअर झाले, तुम्हाला ऑफर लेटर पण भेटलं, तर पुढची फेज येईल, की कंपनीमध्ये काम करायची. कंपनी काम करताना तुम्ही जर का एखाद्या प्रोजेक्टवर रात्रंदिवस मेहनत केली, तर तुम्हाला ते जस्टिफाय करावं लागेल, जेव्हा तुम्ही तुमचा प्रोजेक्ट लीडरशिपसमोर प्रेझेंट करसाल. तर आता ही फेज तर बघा प्रत्येक फेज जी असेल, प्रत्येक फेज मॅटर करेल. आता अगोदर तसं नव्हतं. स्टुडंट लाईफमध्ये फेज मॅटर करत नव्हते. अभ्यास केला तर केला, नाही केला. पेपराचा 1 दिवस अभ्यास केला, पेपर निघून गेला, विषय संपला. पण आता तसं चालणार नाही. आता प्रत्येक फेज मॅटर करेल. जर का तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी या 3 फेज चांगल्या केल्या आणि 4थी फेज जर का चांगली नाही केली, तर अगोदरच्या 3 फेजचं काहीच महत्त्व राहणार नाही. काहीच नाही डायरेक्टली. आणि हा म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःसोबत धोका करणार आहेत. जर का तुम्ही प्रत्येक फेजला इक्वली महत्त्व दिलं नाही आणि एफर्ट मारले नाही किंवा मेहनत घेतली नाही प्रत्येक फेजवर तर. तर हां, लक्षात ठेवा 4था पॉइंट आपला, की एव्हरी फेज हॅज इक्वल इम्पोर्टन्स. हां. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येईल आपला काय कडे लिहिलेलं मी, "यू हॅव टू एम्ब्रेस अ स्किल ऑफ इम्परफेक्शन." हां, हे बघा. आता की इम्परफेक्शन कधीच परफेक्ट बनायच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण की परफेक्ट बनण्यासाठी खूप वेळ वेस्ट होतो. खूप वेळ वेस्ट होतो आणि त्याचा काहीच फायदा होत नाही. जेव्हा तुम्ही इम्परफेक्ट असाल, तेव्हाच तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागते आणि ॲक्शन घेतल्यानंतर चुका होतील, फेल्युअर होतील आणि तुम्ही त्याच्यामधून स्वतःला समजणार, त्याच्यावर विचार करणार आणि स्वतःला इम्प्रूव्ह करणार. तर इम्परफेक्शनचं अजून एक उदाहरण पुढची फेज जी आहे ना, पुढचा जो पॉइंट लिहिलाय तो पॉइंट आणि हा पॉइंट दोघे रिलेटेड आहेत, तर मी दोघं सोबतच कव्हर करतो. तर बघा आपण हा तो का इम्परफेक्शनचा पॉइंट होता. पुढचा पॉइंट आहे रिमूव्ह द फिअर ऑफ जजमेंट. रिमूव्ह द फिअर ऑफ जजमेंट, की तुम्हाला कोणी जज करेल वगैरे याचा जर का तुम्हाला फिअर असेल, फिअर म्हणजे तुम्हाला भीती वाटत असेल, की मला कोणी जज करेल वगैरे हे ते, तर हे फिअर पूर्णपणे काढून टाका. जर का तुम्ही हे फिअर काढलं नाही ना, तर तुम्ही काहीच करू शकत नाही आयुष्यामध्ये, काहीच नाही. तुम्हाला एकदम बिंदास राहावं लागेल आता, एकदम निर्लज्जपणे राहावं लागेल मी सांगतो बघा. याच्या अगोदरचा पॉइंट होता इम्परफेक्शन आणि नाऊ हा पॉइंट आहे रिमूव्ह द फिअर ऑफ जजमेंट. तर दोघी सेमच काम करतात, सोबत काम करतात डायरेक्टली, की जर का तुम्ही इम्परफेक्ट आहे, इम्परफेक्ट असताना सुद्धा तुम्ही ॲक्शन घेतली. तुम्ही ॲक्शन घेता याचा याचा मतलब काय होतो, की तुम्ही घाबरत नाहीये, की कोणी तुम्हाला जज करेल. एक साधं उदाहरण सांगतो मी, इंग्लिश बोलायचं. धरून चला तुम्हाला परफेक्ट इंग्लिश बोलता येत नाही अन् तुम्ही जर का स्वतःला म्हणलं, "मी इंग्लिश बोलणार नाही जोपर्यंत मला एकदम परफेक्ट इंग्लिश येत नाही." कारण की काय, तुम्ही असा विचार करताय, की बाकीची सोसायटी तुम्हाला जज करेल, तुमच्यावर हसेल, की तुम्हाला चांगली इंग्लिश बोलता येत नाही म्हणून. तर तुम्हाला फिअर आहे सध्या जजमेंटचं, की सोसायटी तुम्हाला जज करेल आणि हसेल आणि तुम्ही इम्परफेक्ट आहात इंग्लिशमध्ये आणि हे तुम्हाला एक्सेप्ट करायचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही परफेक्ट बनण्यासाठी खूप वेळ स्पेंड करत आहे त्या गोष्टीवर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जशी तुडकी-मुडकी इंग्लिश बोलता येत असेल, तर बोला. एक्सेप्ट करा, की तुम्ही इम्परफेक्ट आहेत आणि तुम्ही बोला, बिनधास्त बोला. बोलू तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल आणि आपोआप ती एन्हान्स होईल. परफेक्ट व्हायला सुरुवात होईल
आणि तुम्ही स्वतः घाबरणार नाही, की तुम्हाला बाकीचे लोकं जज करतील, की याला इंग्लिश परफेक्ट बोलता येत नाही. तुम्हाला सांगतो मला अजून पण इंग्लिश एवढी परफेक्ट बोलता येत नाही. पण माझ्या दररोज मीटिंग असतात यूएसच्या टीम मेंबरसोबत आणि चायनाच्या टीम मेंबरसोबत आणि मी बिनधास्त बोलतो, बिनधास्त बोलतो. कारण की त्यांना सगळ्यांना माहिती आहे, की इंग्लिश ही आपली प्रायमरी लँग्वेज नाहीये. भारतातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना पण माहिती आहे इंग्लिश आहे आपली प्रायमरी लँग्वेज नाहीये. तर जर का तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही जेव्हा परफेक्ट होसाल आणि बोलताच तशी अशी एक्स्पेक्टेशन कोणाची नसते, अशी कोणाची नसते, की एकदम तुम्ही परफेक्ट बोललेच पाहिजे म्हणून. त्याचा अर्थ तुम्हाला जशी इंग्लिश बोलता येत असेल तशी बोला आणि आपोआप ती इम्प्रूव्ह होते. बोलल्यानेच इंग्लिश आपोआप इम्प्रूव्ह होते. आपला ब्रेन इतना एवढा छान आहे ना, तो आपोआप इम्प्रूव्ह करतो. आपोआप तुम्हाला काहीच एफर्ट मारायची गरज नाही. तुम्हाला फक्त बोलायचंय. बस बोला, बोला, बोला. कशी पण इंग्लिश बोला. फक्त बोला. आपोआप इम्प्रूव्ह होईल. कारण तेच, की तुम्हाला तुमचं जजमेंट आहे ना, सोसायटी तुम्हाला जज करेल, ते पूर्णपणे घालवायचंय आणि तुम्ही इम्परफेक्ट आहात हे एक्सेप्ट करून तुम्हाला बिनधास्त बोलायचं, बिनधास्त वागायचंय. जर का तुम्ही ह्या 2 गोष्टी केल्या ना, आपोआप तुम्हाला तुमच्यावरचा कॉन्फिडन्स पण वाढून जाईल. तर ह्या गोष्टी एकामेकाशी रिलेटेड असतात. तर कळलं, की काय इम्परफेक्ट व्हायचंय तुम्हाला आणि तुम्ही ओके आहे त्या गोष्टीपासून आणि तुम्हाला जजमेंट, फिअर जे भीती आहे ना तुम्हाला जजमेंटची, लोकं तुम्हाला जज करतील वगैरे, ती पूर्णपणे काढून टाकायची आहे. कळलं आता ह्या गोष्टी? इथपर्यंत चला. पुढचा पॉइंट आहे आपला 5-6 झाला. तर पुढचा पॉइंट आहे आपला 7 नंबरचा पॉइंट, डोंट फॉल इंटू लर्निंग ट्रॅप. लर्निंग ट्रॅप काय असतो? हे बघा, आपला ब्रेन खूप सेफ साइड खेळायचा प्रयत्न करतो. खूप सेफ साइड. त्याला असं भीती वाटते, की आपल्याजवळ सफिशियंट नॉलेज नाहीये. तर तो सांगतो, की अजून शिका, अजून शिका, अजून शिका. तर त्याला म्हणते का लर्निंग ट्रॅप. आपण एखादी YouTubeवर व्हिडिओ बघितला, आपण लगेच त्याला बुकमार्क करून ठेवतो, सेव्ह करून ठेवतो. जर का आपल्याला एखादी डॉक्युमेंट भेटली, त्याला लगेच डाउनलोड करून ठेवतो, की आपण अजून वाचू, आपण अजून एक शिल्लक कोर्स करू, असं. तर आपल्याला असं वाटतं आपल्याला अजून नॉलेजची गरज आहे. आपण स्वतःवर कॉन्फिडंट फील करत नाही. आपला ब्रेन पण सेफ साइड खेळायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो आपण अजून नॉलेज घेऊ, अजून नॉलेज घेऊ वगैरे. तर हा नाही का एक ट्रॅप असतो. तुम्ही ह्या ट्रॅपमध्ये कायम, कायम, कायम गुंतवूनच जासाल आणि हेच आपण स्टुडंट लाईफमध्ये करत आलोय, की आपल्याला दाखवलं, की आपल्याला अजून जास्त नॉलेजची गरज आहे, अजून जास्त नॉलेजची गरज आहे. पण ॲक्शन घ्याकरता सफिशियंट जर का नॉलेज झालं ना, तुम्ही पुढची ॲक्शन घेऊ शकता. तुम्ही त्याच्यावर एक्सपेरिमेंट करू शकता. तर हा जो लर्निंग ट्रॅप आहे, ह्या लर्निंग ट्रॅपमध्ये कधीच फसू नका. जर का तुम्ही याच्यामध्ये जर का अडकले, तर तुमचा खूप टाईम वेस्ट होईल. जी गोष्ट तुम्हाला 2 महिने लागतील शिकायला, त्या गोष्टीवर तुम्ही 6 महिने स्पेंड करून देसाल. कारण की तुमचा ब्रेन तुम्हाला सांगतच जाईल, की तुम्ही अजून परफेक्ट नाहीये, तुम्हाला अजून नॉलेज घ्यायची गरज आहे वगैरे. तर तुम्ही शिकतच जाणार, शिकतच जाणार. त्याच्यामुळे ह्या ट्रॅपमध्ये फसायचंच नाही बिलकुल बी लर्निंग ट्रॅप. तर मग काय करायचं? असं डायरेक्टली तर आपण ॲक्शन नाही घेणार. तर सफिशियंट नॉलेज आलं एखाद्या गोष्टीचं तुम्हाला वाटत असेल, की आता आपल्याला गुड टू गो नॉलेज आहे. त्या नॉलेजच्या बेसिसवर एक्सपेरिमेंट करायचे म्हणजे प्रोजेक्ट्स करायचे. त्या नॉलेजच्या बेसिसवर प्रोजेक्ट्स करायचे. बघा जर का तुम्ही पायथन शिकली, थोडी बहुत एकदम डिटेलमध्ये जावंच तो जेवढी पायथन शिकली तेवढ्याच पायथनवर तुम्ही प्रोजेक्ट्स करा. प्रोजेक्ट्स करतांनी तुम्हाला नोटीस होईल, की तुम्हाला अजून काय-काय गोष्टीची गरज आहे शिकण्यासाठी आणि मग तेव्हा त्या गोष्टी करा. आणि ते केल्यानंतर पण तुमचा प्रोजेक्ट काम करणार नाही, फेल होईल आणि त्या फेल्युअरमधून तुम्हाला शिकायला भेटेल, की तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टी शिकायच्या आहे. मग त्या गोष्टी शिका. त्या गोष्टी शिकल्यानंतर हा लूप चालूच असतो, की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट इम्प्रूव्ह करत जाणार, तुमचे प्रोजेक्ट्स इम्प्रूव्ह करत जाणार. त्याच्या साइड बाय साइड तुमचं नॉलेज पण इन्क्रीज होत जाईल आणि हे बघा याच्यामध्ये काय होतं, तुम्ही नॉलेज पण घेताय आणि हँड्स ऑन पण करताय. ही अपॉर्च्युनिटी नाही का दुसऱ्या फील्डकडे नसते. ही अपॉर्च्युनिटी आय-टी फील्डकडे असते. धरून चला तुम्ही इलेक्ट्रिकलमध्ये काम करताय किंवा मेकॅनिकल काम करताय. बघा माझं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये झालं त्याच्यावरून मी सांगतो, की जर का तुम्हाला इलेक्ट्रिकलचं एखादी प्रोजेक्टवर काम करायचं असेल, तर तुम्हाला भीती वाटेल, की काही शॉर्ट सर्किट होऊन जाईल का? काय होईल का? पण तेच प्रोग्रामिंगमध्ये नसतं. आय-टी डिपार्टमेंटमध्ये ते फ्री हँड असतं. तुम्ही किती पण एक्सपेरिमेंट करू शकता. तुम्ही किती पण प्रोजेक्ट करू शकता. जास्तीत जास्त एरर येतं फक्त. दुसरं काही होत नाही. इथं काही डॅमेज होत नाही, काही फिजिकली डिस्ट्रक्शन होत नाही, काहीच होत नाही. त्याच्याकरता हे फ्रीडम असतं. सफिशियंट नॉलेज आलं, त्याच्यावर प्रोजेक्ट्स करायचे. प्रोजेक्ट करताना तुम्हाला तुमचा नॉलेजेबल गॅप कळून जाईल. तो गॅप भरून काढाकरता परत शिकायचं आणि प्रोजेक्ट करायचे. तर ही प्रोसेस चालूच ठेवायची आणि तुमचे प्रोजेक्ट एन्हान्स करत जायचे. चांगले प्रोजेक्ट करत जायचे. पहा, जे आपण सुरुवातीला शिकलो ना इम्परफेक्ट
तुमचं नॉलेज अजून परफेक्ट नाहीये, इम्परफेक्ट आहे, तरी तुम्ही ॲक्शन घेतली प्रोजेक्ट्स करायची. तुमचा प्रोजेक्ट पण परफेक्ट नाहीये. पण प्रोजेक्ट करताना तुम्हाला गॅप नोटीस झाला, की तुम्हाला काय-काय शिकावं लागेल आणि तो गॅप भरून काढण्याकरता तुम्ही नॉलेज घेतलं आणि परत प्रोजेक्टवर काम केलं. बघा, तुमचा प्रोजेक्ट आता इम्परफेक्टकडून परफेक्टकडे चाललंय. तुमचं जे नॉलेज आहे, ते पण नॉलेज इम्परफेक्टकडून परफेक्टकडे चाललंय. पण तुम्ही ॲक्शन केव्हा घेतली? जेव्हा तुम्ही इम्परफेक्ट होते तेव्हा. बघा, आता हा कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःवर आणायचा आहे. तुम्ही इम्परफेक्ट होते, तेव्हा तुम्ही ॲक्शन घेतली, तुम्ही प्रोजेक्ट्स बनवले, त्या प्रोजेक्टमधून तुम्ही शिकले आणि तुम्ही तुमचे प्रोजेक्ट एन्हान्स करत गेले. तर तुम्ही इथे बघा लर्निंग ट्रॅपमध्ये फसले नाही. तुम्हाला तुमच्या ब्रेनने सांगितलं नाही, की नाही प्रोजेक्ट करायच्या अगोदर तुला डबल हे जाणून घ्यावं लागेल, हे शिक. मग ते शिकताना डबल तुम्हाला 3-4 गोष्टी शिल्लक कळाल्या. मग तुम्हाला ब्रेन परत सांगेल, की नाही ह्या पण तुला जाणून घ्यावं लागेल, तेव्हाच तू प्रोजेक्ट करू शकतो. मग डबल तुम्ही त्या जाणून घेतल्या. डबल त्या शिकताना तुम्हाला अजून 3-4 गोष्टी शिल्लक कळाल्या. मग हा हा चालूच राहते. त्याच्याकरता सफिशियंट नॉलेज आलं, प्रोजेक्ट करायचे. प्रोजेक्ट करताना तुम्हाला कळून जाईल, की अरे नाही, नाही ह्या 2 गोष्टी शिल्लक शिकायची गरज आहे. इथे गॅप आहे आपला. मग त्या 2 गोष्टी शिल्लक शिकायच्या आणि मग प्रोजेक्ट एन्हान्स करत जायचे. तर ही ही टेक्निक ही टेक्निक तुम्हाला फॉलो करावी लागेल. तुम्हाला लर्निंग ट्रॅपमध्ये अटकायचं नाहीये. हा झाला आपला 7 नंबरचा पॉइंट. तर 8 नंबरचा पॉइंट आहे, यूज युअर ओन ब्रेन, डोंट रिलाय ऑन अदर पीपल. हां, हे बघा, तुम्हाला आता स्वतःचा दिमाग यूज करायचा आहे. तुमची स्टुडंट फेज समजली संपली. स्टुडंट फेजमध्ये तुम्ही रिलाय करू शकता तुमच्या शिक्षकांवर, पालकांवर, तुमचे जे मेंटर आहे, गाईड वगैरे त्यांच्यावर, की तुम्हाला मार्गदर्शन करतील, डायरेक्शन दाखवतील वगैरे. तुम्हाला जरा काही डाऊट आले, तर ते सॉल्व्ह करतील इथे. पण ते झालं आता. आता तुम्हाला स्वतःचा दिमाग यूज करायचा आहे. शिका, दिमाग यूज करणं शिका. स्वतः ब्रेनस्टॉर्मिंग करा, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायचा विचार करा आणि ते स्वतःच्या प्रॉब्लेमवर स्वतः सोल्युशन काढा किंवा विचार करा. तेव्हा तुम्हाला सांगतो जर का तुमच्या डोक्यामध्ये एखादी प्रॉब्लेम आला, तुम्ही त्याच्यावर विचार केला ना, तर तुम्ही जर का जेव्हा सोल्युशन शोधायला लागले, तुम्ही ते सोल्युशन शोधलं ना आणि जर का तुम्ही Googleवर सर्च केलं, ऑलरेडी ते सोल्युशन कोणी स काढलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित फ्रेम पण केलेलं आहे. तर असा विद्यार्थी किंवा असा माणूस ज्यानं सोल्युशनवर विचार केला, ऑलरेडी सोल्युशन त्यांनी गेस केलं आणि तो सर्च करायला गेला आणि ऑलरेडी जर का सोल्युशन एक्झिस्ट आहे किंवा त्याच्यावर एखादी टूल आहे ना, तर तो व्यक्ती जेव्हा ते टूल शिकायला जाईल ना, त्याला खूप सोपं जाईल शिकायला ते. खूप. ऑलरेडी त्याने गेस केलं होतं. ऑलरेडी त्याला सोल्युशन त्याने त्याच्या विचारामध्ये फ्रेम केलं होतं. त्याच्यावर फक्त ऑलरेडी टूल बनलेलं आहे. तर त्याला खूप सोपं जातं शिकायला. तर स्वतःचा दिमाग यूज करा. हे खूप महत्वाचं आहे स्वतःचा दिमाग यूज करणं. मुलं किंवा लोकं स्वतःचा दिमाग यूज करत नाही. ते पूर्णपणे रिलाय करतात त्यांच्या शिक्षकावर, त्यांच्या मेंटरवर, की त्यांचे जे भाऊ-बहीण असतील मोठे किंवा त्यांचे आई-वडील. तर ते आता बंद झालं. आता ते बंद करून टाका तुम्ही. ती फेज संपली आता तुमची. आता तुम्हाला स्वतःचा दिमागच यूज करावा लागणार आहे डायरेक्टली. त्याला दुसरं काहीच ऑप्शन नाही. जर का तुम्ही स्वतःचा दिमाग यूज नाही केला, तुम्हाला जॉब भेटली बी ना, तुमची करियर ग्रोथ थांबून जाईल. तुम्ही जास्त समोर जाऊ शकत नाही, स्वतःचा दिमाग यूज केल्याशिवाय. पुढचा पॉइंट आहे, टेक डिसिजन फास्ट अँड डू ॲक्शन, डोंट जस्ट स्पीक अँड थिंक. हां, हे बघा, टेक डिसिजन फास्ट, डू ॲक्शन, जस्ट डोंट थिंक अँड स्पीक. तर तुम्हाला पटकन डिसिजन घ्यायचे. भरपूर लोकं काय करतात, डिसिजन पोस्टपोन करतात. नाही, मी 1 महिन्यानंतर करील, मी 2 महिन्यानंतर करेल वगैरे हे ते. आणि बघा तुम्हाला हे सांगतो, तुमची जर का डिग्री कंप्लीट झाली आहे किंवा तुम्ही लास्ट इयरमध्ये आहे, तुमच्याकडे बिलकुल बी टाईम नाहीये. टाईम असा जातो. डिग्री कंप्लीट झाली जुलै महिन्यामध्ये, पुढचे 2 महिने असे निघून जातील ना तुम्हाला कळणार पण नाही डायरेक्टली आणि गॅप वाढत चालतो डिग्रीमध्ये आणि अनएम्प्लॉयमेंटमध्ये. 6 महिने झाले, जॉबच नाहीये, काहीच नाहीये वगैरे. तर गॅप वाढत चालतो आणि तुम्ही फ्रस्ट्रेशन होतात. तुमच्याकडे टाईम बिलकुल बी नाहीये. फास्ट डिसिजन घ्यायचे आणि फास्ट ॲक्शन करायचे. फक्त विचार करत बसायचं नाही. तुम्ही दिवसभर काय-काय ॲक्शन घेताय, तुम्ही किती मेहनत करत आहेत ना, त्याच्यावरून जस्टिफाय होईल, की तुम्हाला नोकरी भेटेल का नाही. भरपूर लोकं फक्त ओव्हरथिंक करतात आणि बड्या-बड्या बाता फेकतात. मी भरपूर मुलं बघितली असे नुसते बोलबच्चन असतात. मी हे करील, मी ते करीन आणि विचारांमध्ये मी डेटा एनालिटिक्स करू का मी डेटा सायन्स करू? याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये काय फरक आहे? मी हे टूल शिकू का ते टूल शिकू? पटकन डिसिजन घ्यायचं थोड्याफार सफिशियंट नॉलेजवर आणि लगेच ॲक्शन, लगेच शिकायला सुरुवात करायची. जर का तुम्ही त्याच लूपमध्ये लर्निंग लूप जो बोललो ना मी तुम्हाला लर्निंग ट्रॅप, की लर्निंग ट्रॅप आपला जो ब्रेन आहे हमेशा जास्त नॉलेज मागत असतो. तसंच डेटा सायन्स, डेटा एनालिटिक्स आपला ब्रेन मागत राहील, की हे चांगलं आहे का, ते चांगलं आहे का? अजून नॉलेज द्या, अजून 2-3 ठिकाणी व्हिडिओ पाहील, माझा डिसिजन डिले करेल, 1 महिन्याहून 2 महिन्यावर लोटेल वगैरे ते आणि टाईम चालला जातो. टाईम लय पटकन फ्लाय होतो. त्याच्यामुळे पटकन डिसिजन घ्या आणि पटकन ॲक्शन करत जा. ॲक्शन करावीच लागेल तुम्हाला. ॲक्शन म्हणजे काय? डे टू डे लाईफमध्ये तुम्ही किती कन्सिस्टन्टली काम करत आहात. भरपूर लोकं फक्त गोष्टी करतात
आणि काहीच मेहनत करत नाही. नुसते विचार, नुसते ब्रेनस्टॉर्मिंग, नुसती ओव्हर थिंकिंग आणि काहीच ॲक्शन घेत नाही. हा एक कोर्स झाला, की दुसरा कोर्स, प्रोजेक्ट कोणीच करत नाही, काही नाही, काही नाही. तर बघा तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये खूप मेहनत घ्यावी लागेल आणि खूप ॲक्शन्स घ्यावे लागतील. तर हे जवळपास 8 ते 9 पॉइंट होते. हे 9 पॉइंट तुम्ही फॉलो करा. तुम्हाला जॉब सर्च करण्यामध्ये फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्यावर तुमचा खूप आत्मविश्वास पण वाढेल. थँक यू. बाय.